शरीराला ताकद देणारे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे, पौष्टिक असे मखाण्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी 3 कप मखाणे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे. त्यानंतर 2 चमचे तुपामध्ये काजू, बदाम, अक्रोड आणि भोपळ्याच्या बिया ह्यासुद्धा परतवून घेतल्या. काढून घ्यायच्या. त्यानंतर इथे 1 वाटी खारकीची पावडर घेतलेली आहे. ते सुद्धा अगदी मंद आचेवर थोडीशी परतवून घेतली. त्यानंतर 2 कप किसलेलं खोबरं घेतलेलं आहे. ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. लाडवाला छान बाइंडिंग येण्यासाठी 2 कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते सुद्धा हलकंसं भाजून घ्यायचं. सर्व साहित्य परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. मखाण्याची पावडर तयार करून घ्यायची. त्यामध्येच ड्रायफ्रूटची सुद्धा पावडर आपल्याला एकदम बारीक तयार करून घ्यायची आहे. सर्व साहित्य परातीमध्ये काढून घ्यायचं आहे. व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात. 2 कप गूळ छान तुपामध्ये वितळून घेतलेला आहे. तो गूळ यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. सर्वात शेवटी भाजून घेतलेलं खोबरं यामध्ये घालायचं आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे छोट्या-मोठ्या आकारात हे लाडू तयार करून घेऊ शकता. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. पूर्ण रेसिपी पाहायला मिळेल.